जळगावच्या मुक्ताईनगरामध्ये जेईई शाळेमध्ये अचानक 13 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। चैतन्य मराठे असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तात्काळ त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या घटनेमुळे शाळेत भीतीचं वातावरण पसरलंय। लासलगावमध्ये वेळेवर बस न मिळाल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांची फरफट झालेली आहे, त्यामुळे त्यांनी एल्गार पुकारलाय। पर्यायी व्यवस्था मिळेपर्यंत एकही बस आगाराबाहेर जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला। दरम्यान पर्यायी व्यवस्था केल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रवाना झाले। लासलगावच्या गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक शस्त्रक्रिया पार पडली। एका महिलेच्या पोटातून 12 फूट लांबीचा आणि 3 किलो वजनाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला। ही महिला सतत लघवी कोंडणे आणि अनियमित रक्तस्रावाने त्रस्त होती, तर तपासणीदरम्यान गर्भपिशवीच्या बाजूला मोठा फायब्रॉइडचा गोळा असल्याचं स्पष्ट झालं। सांगलीच्या शिराळ्यामध्ये वारणा डावा कालव्यामधील धोकादायक पूल कोसळलेला आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या पुलामुळे करुंगली आणि गुंडेगवाडी या गावाचा संपर्क तुटलेला आहे। नाशिकच्या निफाडमधील तारुखेड्यातल्या 3 बिबटे मुक्तसंचार करताना दिसतात, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत। वन विभागानं बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे।